श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2065व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष कृष्ण अमावास्या शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025। उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 8/2/1997, बैठक क्रमांक 205, रविवार दिनांक 15/9/1996, श्री रामकृष्ण सेवा सत्संग मंडळ सोलापूर यांना वार्षिक बैठकीच्या वेळी वेदांत नगर अहमदनगर येथे परमपूज्य श्री गुरुदेवांनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सोलापूर सत्संग मंडळ आज 3ऱ्या वर्षात पदार्पण करीत आहे। वास्तविक पाहता हा काल अतिशय थोडा आहे। या थोड्या काळामध्ये सुद्धा निष्ठापूर्वक कार्य केल्याबद्दल सर्वांना धन्य आहे। आपण आज ठिकठिकाणी जी मंडळे स्थापन केलेली आहेत ती कार्यकर्त्यांची मंडळे आहेत। देवस्थानने जे हाती कार्य घेतलेले आहे ते काम पूर्ण करण्याची ही सगळी जबाबदारी तुम्हा सर्व मंडळाची आहे। देवस्थानाने जी जागा संपादन केलेली आहे त्या संपादन केलेल्या जागेमध्ये एक भव्य मंदिर उभे करण्याची योजना आहे। त्या योजनेद्वारे त्याला जवळजवळ 10 कोटी रुपये खर्च आहे। हा खर्च आपण गरीब लोकांकडूनच घेऊन केला पाहिजे। या कार्याला शक्यतो सधन लोकांची मदत लागत नाही किंवा सधन लोक या दृष्टीने मदत करायला तयार नसतात। आपल्या मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता भक्ताने दारोदारी जाऊन निधी गोळा करीत आहे। निधी गोळा करताना एक काळजी घ्यायची आहे की कोणाला पावती दिल्याशिवाय पैसे स्वीकारायचे नाहीत। असे कधी होता कामा नये की बुवा आमच्याकडून पैसे नेले आणि आम्हाला पावती दिली नाही। अशा पद्धतीने हे कार्य चालवायचे आहे। हे कार्य चालवताना अत्यंत कठीण प्रसंग आहेत हे मला सुद्धा माहिती आहे, पण निष्ठेने केल्याशिवाय ते काही होणे शक्य नाही। सध्याच्या काळामध्ये असे गुरु भरपूर निर्माण होतील, पण ज्यांना परंपरा लाभलेली आहे, ज्यांच्या पाठीमागे परंपरेचा आधार आहे असे गुरु शक्यतो भेटत नाहीत। आणि तुमचा योग असा की तुम्हाला असे गुरु भेटलेले आहेत। त्यांच्या परंपरेचा जर विचार केला तर ही साक्षात शिवाची परंपरा आहे। शिवापासून निर्माण झालेली ही परंपरा आजपर्यंत अनुभवायास येते आणि ही परंपरा टिकवायची म्हणजेच ईश्वराची कृपा संपादन करायची। ईश्वरी कृपा संपादन करायला तुम्हा लोकांना तपश्चर्या करणे काही शक्य नाही, पण आपली निष्ठा दृढ ठेवणे, आपली निष्ठा दर्शवून देणे, निष्ठेप्रमाणे वागणे हे तुम्ही लोकांनी जर सुरू केले तर ही कृपा आपोआप तुम्हा लोकांना लाभेल। या कृपेचा आधार घेताना आपली निष्ठा अतिशय पक्व असली पाहिजे। अतीव पक्व चित्ताय श्रद्धा भक्तियुताय च। आपली श्रद्धा जर पक्व असेल तर आपल्याला श्रद्धेचा अनुभव येतोच। अनुभव हा येणार नाही असं होणं शक्यच नाही। हे करीत असताना जे काही पावित्र्य मंगल्य आपल्या ठिकाणी असणारी श्रद्धा या सर्व एकत्र याव्या लागतात आणि या सर्व श्रद्धा एकत्र आल्या तर गुरूंची अमाप कृपा लाभेल, सर्वांना आनंद प्राप्त होईल। मी दिवसेंदिवस शरीराने अगदी विकलांग होत चाललो आहे, तरी पण माझ्याकडून तुम्हाला जेवढे सहकार्य करणे शक्य आहे तेवढे मी करीत आहे आणि ते करणार पण आहे। ईश्वराच्या कृपेने मला बरं वाटावं, तुमच्या मंडळाला मी अवश्य भेट देईन, तुमच्या मंडळाचे कार्य मी माझ्या डोळ्यांनी पाहीन, पण हे सगळं होताना ईश्वराची कृपा संपादन करायची आहे। या गोष्टीची अत्यंत गरज आहे। तर तुमची निष्ठा तुम्ही कुठेही कमी पडू देऊ नका। जसजशी तुमची निष्ठा पक्व होईल
तसतसा ईश्वराचा आधार आपोआप मिळायला लागेल. आणि ईश्वराचा आधार मिळवायचा तर गुरुकृपेच्या माध्यमातूनच तो मिळवावा लागतो. तसे तुम्ही ईश्वरी उपासना केली तर ईश्वरी उपासनेतून साध्य काहीही होत नाही. अनंत काळ त्याला जावा लागतो. आणि आपल्याला हे न देता मानवी गुरूंचा सहवास लाभलेला आहे. त्यांची कृपा संपादन करून घ्यायची आहे. त्यांचेच आदेशाप्रमाणे, त्यांच्या आशीर्वादाप्रमाणे आपण वागायचे आहे. आपली निष्ठा आपली आपण सांभाळली की ईश्वराची कृपा आपोआप होते. नाहीतर ईश्वराची तशी भेट होणं शक्य नाही. या कलियुगामध्ये ईश्वराचे दर्शन होणं अत्यंत अवघड काम आहे. पण ही परंपरा त्यांनीच निर्माण केलेली आहे. गुरुपरंपरा ही निर्माण केली ती शिवानेच निर्माण केली आहे. आणि शिव हे सर्व सृष्टीचे आद्य गुरु आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर हे सुद्धा गुरुच आहेत. त्या सर्वांना एकत्र करून जर कुठे पाहाव्यास सापडतं तर या मानवी देहामध्ये. या देहामध्ये त्यांचा वास एकदा झाला की ते गुरु म्हणून प्रसिद्ध होतात. आशीर्वाद द्यायला लायक ठरतात. आशीर्वाद देतात, सर्वांचेच कल्याण करतात. तुम्ही त्यांची कास धरायची आहे. तुम्ही त्यांची कास सोडायची नाही. जसजशी तुम्ही तुमची निष्ठा अगदी पक्व ठेवाल तसतशी त्यांची कृपा आपोआप होते. ती कृपा संपादन करण्यासाठी काहीही बाकी करावं लागत नाही. आपली निष्ठा हेच त्यातलं महत्त्वाचं आहे. जसा जात्याचा खालचा खुंटा पक्का केला की वरचा कसाही ठोकून बसवता येतो. पण खालचाच पक्का नसेल आणि वरचा ठोकीत बसाल तर जातं हलणारच. मुख्य लक्षण हे लक्षात ठेवायचं की आपली निष्ठा अगदी पक्व कशी करता येईल, आपल्या निष्ठेला आधार कसा देता येईल, असा अभिमान तुम्ही बाळगला पाहिजे. जसजसा तुम्ही अभिमान बाळगत जाल, ह्या मंडळाला नित्य सहाय्य कराल, ह्या मंडळामध्ये याल, आमचे आशीर्वाद ऐकाल, तसतशी तुम्हा लोकांची आध्यात्मिक उन्नती आपोआप होईल. आध्यात्मिक उन्नती करायची असेल तर त्याला पर्याय हा एकच आहे की गुरुसेवा करणे, त्यांच्या आदेशाप्रमाणे वागणे, त्यांचे आशीर्वाद मिळवणे. एवढंच तुम्ही लोकांनी करायचे आहे. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी अखंड आहेत. ते तुम्हाला अनुभवायला सुद्धा येत असतील. ते अनुभवायला येणार नाहीत असं होणं शक्य नाही. एवढंच की आता तुमची निष्ठा काय आहे त्यावर ते अवलंबून आहे. अशी निष्ठा ठेवा. जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा. माझे आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीमागे आहेतच. श्री गुरुदेव दत्त.